विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थेरी पेपर 1 मधील प्रकरण 7वे वायरिंग साहित्य पाहणार आहोत। वायरिंग साहित्यामध्ये आपण घरगुती आणि औद्योगिक वायरिंग साहित्याची आवश्यकता असते। यामध्ये स्विचेस, मेन स्विचेस, होल्डर्स, सीलिंग रोज, वॉल सॉकेट, स्क्रूज, कंड्यूट पाईप, PVC केसिंग कॅपिंग पाईप इत्यादींचा समावेश होतो। वायरिंग कामामध्ये योग्य साहित्य निवडीस फार महत्त्व असते। साहित्य प्रकार, त्याची जोडणी, उपयोग, तांत्रिक तपशील याची माहिती फायदेशीर ठरते। तर वेगवेगळ्या प्रकारचे वायरिंग साहित्य आपल्याला लागत असतं, तर त्या साहित्याची माहिती आज आपण पाहणार आहोत। वायरिंग साहित्य पहिला आहे स्विचेस। व्याख्या: विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणी व बंद करणारे साधन म्हणजे स्विच होय। स्विचचे खालील प्रकार आहेत। त्यातला पहिला आहे सरफेस स्विच किंवा त्यालाच आपण टंबलर स्विच असे म्हणतो। दुसरा प्रकार आहे पियानो स्विच किंवा मॉड्युलर स्विच। दुसरा आहे ग्रिड स्विच। नंतर आहे रोटरी स्विच, बेड स्विच, त्यानंतर पूल स्विच, सीलिंग स्विच, पुश स्विच, नाईफ स्विच, चेंज ओव्हर स्विच आणि मेन स्विच। मेन स्विचमध्ये दोन प्रकार आहेत। एक म्हणजे ICDP मेन स्विच आणि दुसरा आहे ICTP मेन स्विच। अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 10 स्विचेसचे प्रकार आहेत। त्यातल्या प्रत्येक स्विचेसची माहिती आपण पाहणार आहोत। त्यातला पहिला आहे सरफेस स्विच। सरफेस स्विच हा माउंटिंग ब्लॉकवर बसवतात, त्यांना टंबलर स्विच असेही म्हणतात। 5 अँपिअर तसेच 15 अँपिअर प्रवाह क्षमतेत हे उपलब्ध आहेत। हेवी लोडसाठी 15 अँपिअर क्षमतेच्या स्विचेसची निवड योग्य ठरते। सरफेस स्विच 1 वे व 2 वे प्रकारात मिळतात। अलीकडे वायरिंगसाठी या स्विचचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो। त्यानंतर दुसरा प्रकार आहे फ्लश किंवा पियानो टाईप स्विच। आकृती क्रमांक 8.1 मध्ये हा स्विच दाखवला आहे। हे स्विच पियानोच्या आकाराचे असतात। लाकडी प्लास्टिक बोर्डवरील खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने हे स्विचेस बसवतात। वायरिंगसाठी या प्रकारच्या स्विचचा वापर मोठा आहे। हे स्विचेस विविध रंगात उपलब्ध आहेत। या स्विचवर फॅन, ट्यूब, लॅम्प असे मार्किंग असते, त्यांना मार्किंग स्विच असे म्हणतात। पुढचा आहे मॉड्युलर स्विच। अलीकडे वायरिंगच्या आकर्षणालाही मोठे महत्त्व आले आहे। जेथे आकर्षकपणा आणि दर्जा हे दोन्ही घटक आवश्यक असतात, तेव्हा मॉड्युलर स्विचचा उपयोग होतो। स्विच वेगळ्या मॉड्युलर बॉक्समध्ये बसवले जातात। स्विच नेहमीच्या किमतीपेक्षा महाग असतो। विविध शोरूम्स, कार्यालये, कॉन्फरन्स रूम, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी वापरतात। त्यानंतर पुढचा आहे ग्रिड स्विच। आकृती क्रमांक 8.2 मध्ये हा स्विच दाखवला आहे। वजनाने हलके व आकाराने लहान असतात। याचा उपयोग ग्राइंडर, ड्रिल मशीन यासारख्या यंत्रामध्ये करतात। हे स्विचेस बॅकेलाइट मटेरियलपासून तयार केलेले असतात। त्यानंतर आपण बघूया रोटरी स्विच। आकृती क्रमांक 8.3 मध्ये रोटरी स्विच दाखवलेला आहे। स्विचमधील रॉड फिरवून हा स्विच ऑपरेट केला जातो। नेहमीच्या स्विचपेक्षा
याची रचना वेगळी असते. स्प्रिंग किंवा कॅमचा उपयोग करून स्विच कॉन्टॅक्ट ऑन ऑफ केले जातात. पुढचा आहे बेड स्विच. बेड स्विच हा आकृती क्रमांक 8.4 मध्ये दाखवला आहे. बेड स्विच हा वन वे प्रकारचा असतो. एका बाजूस ऑपरेटिंग नॉब व दुसऱ्या बाजूस सप्लाय वायरसाठी मोकळी जागा असते. 5 ॲम्पियर 250 व्होल्ट क्षमतेच्या रेटिंगमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचा आहे पूल स्विच किंवा सिलिंग स्विच. आकृती क्रमांक 8.5 मध्ये या स्विचची रचना दाखवली आहे. या स्विचची रचना सिलिंग रोजसारखी असते. ऑन ऑफ करण्यासाठी साखळीचा या ठिकाणी उपयोग केला जातो किंवा नायलॉन दोरीचा उपयोग केलेला असतो. अलीकडे या प्रकारचे स्विचेस निर्माण केले जात नाहीत. पुढचा आहे पुश स्विच. आकृती क्रमांक 8.6 मध्ये पुश स्विच दाखवला आहे. स्विच सुरू करण्यासाठी हा स्विच पुश करावा लागतो. जोर काढून घेतल्यानंतर तो ऑफ होतो. त्यास बेल स्विच असेही म्हणतात. याचा उपयोग डोर बेलसाठी किंवा अन्य ठिकाणी थोड्या कारणासाठी बटन चालू करायचे असते अशा ठिकाणी करतात. पुढं आहे मेन स्विच. मेन स्विचचा उपयोग विद्युत सप्लाय पूर्णतः बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. या स्विचेचे 2 प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे ICDP, त्याचा लॉंग फॉर्म आहे आयर्न क्लॅड डबल पोल स्विच, आणि दुसरा आहे ICTP म्हणजेच आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. तर या ठिकाणी आकृती क्रमांक 8.7 मध्ये ICDP दाखवलेला आहे. तर ICDPची माहिती आपण पाहू. ICDP स्विच हे सिंगल फेज सप्लायसाठी वापरतात. या स्विचची बॉडी ही कास्ट आयर्नची असते. बॉडीमध्ये फ्यूज बेस व फ्यूज कॅप असतात. खालील बाजूस एक चौकोनी अवाहकीय पदार्थाचा रॉड असतो. विशेषतः तो बॅकेलाइट या अवाहकीय पदार्थ म्हणजे इन्सुलेटरचा असतो. रॉडवर कॉन्टॅक्ट क्लिप्स स्क्रूच्या साहाय्याने बसवलेले असतात. क्लिपचा आकार U आकाराचा असतो. रॉड एका हँडलला जोडलेला असून हँडलच्या साहाय्याने स्विच कॉन्टॅक्ट सुरू किंवा बंद किंवा ओपन केले जातात. ICDP सिंगल फेज सप्लायसाठी उपयुक्त आहेत. 16 ॲम्पियर 32 ॲम्पियर 63 ॲम्पियर 100 ॲम्पियर 250 व्होल्ट रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत. पुढचा स्विच आहे ICTP मेन स्विच. ICTP म्हणजे आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. या स्विचचा उपयोग 3 फेज सप्लायसाठी केला जातो. या स्विचची रचना डबल पोल मेन स्विच सारखीच असते. कास्ट आयर्न बॉडीमध्ये 3 फ्यूज बेस व 3 पोल असतात. काही मेन स्विचमध्ये न्यूट्रलची वेगळी सोय केलेली असते. अशा स्विचला ICTP स्विच असे म्हणतात. या स्विचचा उपयोग 3 फेज सप्लाय सिस्टममध्ये प्रामुख्याने वापर करतात. 16 ॲम्पियर 32 ॲम्पियर 63 ॲम्पियर 100 ॲम्पियर व 440 व्होल्ट क्षमतेचे हे स्विच असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ICTP आणि ICDP याची माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण बघूया लॅम्प होल्डर. आकृती क्रमांक 8.9 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होल्डर दाखवलेले आहेत. लॅम्प किंवा दिवा विद्युत मंडलास किंवा सिलिंग रोजला जोडण्यासाठी
लॅम्प होल्डरचा वापर केला जातो. बायोनेट, एडिसन क्रू, बायपिन असे प्रकार पडतात. बॅकेलाइट मटेरियलमध्ये इलेक्ट्रिक होल्डर उपयुक्त असतात. अशा होल्डरला आर्थिंग करावे लागत नाही. लॅम्प पकडून ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर मदत करतात. पेंडेंट होल्डर, बॅटन होल्डर, अँगल होल्डर असे प्रकार याचे पडतात. बॅटन होल्डर आणि अँगल होल्डर स्क्वेअर किंवा राऊंड ब्लॉकवर बसवतात. बायपिन होल्डरचा उपयोग फ्लोरोसेंट ट्यूबसाठी करतात. 3 अँपिअर 250 व्होल्ट क्षमतेचे हे होल्डर असतात. जर 150 वॅटपेक्षा जास्त लोड असेल तर त्यासाठी एडिसन स्क्रू होल्डरचा उपयोग करतात. फ्लोरोसेंट ट्यूब होल्डर आकृती क्रमांक 8.10 मध्ये हे होल्डर दाखवलेले आहेत. बायोनेट होल्डर उदाहरणार्थ बॅटन होल्डर, अँगल होल्डर, ब्रॅकेट होल्डर, बायपिन होल्डर उदाहरणार्थ फ्लोरोसेंट ट्यूब होल्डर अशा प्रकारचे होल्डर या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर सीलिंग रोज आकृती क्रमांक 8.10 मध्येच सीलिंग रोज दाखवलेले आहेत. पेंडेंट लॅम्प, फ्लोरोसेंट ट्यूब, सीलिंग फॅन, एक्झॉस्ट फॅन इत्यादीसाठी सप्लाय घेताना सीलिंग रोजचा उपयोग होतो. सीलिंग रोज हे बॅकेलाइट या अवाहक पदार्थांपासून तयार केलेला असतो. 2 प्लेट व 3 प्लेट प्रकारामध्ये हे उपलब्ध आहेत. 3 प्लेट सीलिंग रोजमध्ये अर्थिंगची व्यवस्था केलेली असते. पुढचा भाग आहे ॲडॅप्टर. लॅम्प होल्डरमधून सप्लाय घेण्यासाठी ॲडॅप्टरचा उपयोग होतो. त्यानंतर आहे मल्टीपिन सॉकेट. मल्टीपिन सॉकेट आउटलेटमधून एकापेक्षा जास्त आउटपुट घेण्यासाठी मल्टीपिन सॉकेटचा उपयोग करतात. बॅकेलाइट मटेरियलपासून तयार केले असतात. तर सॉकेट पॉईंट हे तुम्हाला पितळी कॅपमध्ये बनवतात. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन बोर्ड. डिस्ट्रीब्युशन बोर्ड त्याला मराठीत वाटप बोर्ड असे म्हणतात. 8.11 मध्ये डिस्ट्रीब्युशन बोर्ड दाखवलेला आहे. तर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्डची माहिती आपण पाहूया. तर 8.11 मध्ये डिस्ट्रीब्युशन बोर्ड दाखवला आहे. जादा विद्युत सर्किट असणाऱ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्डची गरज असते. यामध्ये एका धातूच्या पेटीमध्ये इन्सुलेटर बेसवर कॉपर किंवा ॲल्युमिनियम बसबार किंवा फ्यूज बसवलेले असतात. टर्मिनल लगच्या साहाय्याने अनेक सर्किट आपणास जोडता येतात. हल्ली MCB युक्त बॉक्स उपलब्ध आहेत. या सर्किटमध्ये 6 सर्किट म्हणजे 6 वे, 8 सर्किट म्हणजे 8 वे, 12 सर्किट म्हणजे 12 वे म्हणजे 12 वे, सिंगल डोअर, डबल डोअर, DB म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स उपलब्ध आहेत. मेटल रेलवर MCB बसवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युशन बोर्डची माहिती बघितलेली आहे. आता आपण बघूया मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजेच MCB. आकृती क्रमांक 8.12 मध्ये MCB दाखवलेला आहे. या सर्किट ब्रेकरचा उपयोग फ्यूजऐवजी करतात. हा थोडक्यात ॲटोमॅटिक फ्यूज आहे. ओव्हरलोड संरक्षणाची सोय असून फ्यूजप्रमाणे वायर बदलावी लागत नाही. सर्किट ब्रेकरचे कार्य उष्णतेने धातूच्या पट्टीचे प्रसरण तत्वावर आहे. ओव्हरलोड स्थितीला द्विधातूची पट्टी गरम होऊन वागते. ती ट्रिपिंग मेकॅनिझमला कार्यान्वित करते व ब्रेकर ट्रिपमध्येच बंद होतो. सिंगल पोल म्हणजे SP, डबल पोल म्हणजे DP, ट्रिपल पोल म्हणजे TP व ट्रिपल पोल न्यूट्रलसह म्हणजे TPN असे विविध प्रकार याचे मिळतात. 6 अँपिअर, 10 अँपिअर,
20 ॲम्पियर, 25 ॲम्पियर, 32 ॲम्पियर, 40 ॲम्पियर, 63 ॲम्पियर, 230 व्होल्ट व 440 व्होल्ट सिंगल पोल, डबल पोल, 3 पोल व 4 पोल क्षमतेमध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर पुढचा भाग आहे प्लग सॉकेट. आकृती क्रमांक 8.13 मध्ये प्लग सॉकेट दाखवलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्लग सॉकेट त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. प्लग सॉकेट बॅकेलाइट कव्हर व पोर्सेलिन बेसपासून तयार केलेले असते. 2 पिन सॉकेट आणि 3 पिन सॉकेट असे प्रकार असतात. 2 पिन सॉकेट व 3 पिन सॉकेट असे प्रकार आहेत. सध्या 2 पिन व 3 पिनचे कॉम्बिनेशन असणारे सॉकेट बाजारात आहेत. 3 पिनमध्ये सर्वात मोठी पिन जी असते ती अर्थिंगसाठी असते व ती वरच्या बाजूस असते. 3 पिन सॉकेटमुळे फेज व न्यूट्रल क्रम बदलत नाही. जर 2 पिन सॉकेट असेल तर त्याला अर्थिंगची सोय नसते. 6 ॲम्पियर, 16 ॲम्पियर, 230 व्होल्ट रेटिंग क्षमतेचे असतात. हॉलसाठी सॉकेट जमिनीपासून कमीत कमी 7 सेंटीमीटर व जास्तीत जास्त 20 सेंटीमीटर अंतरावर असते. किचन किंवा इतर ठिकाणाची उंची 135 सेंटीमीटर म्हणजेच 1.3 मीटरपेक्षा कमी उंच लावू नये. ज्या ठिकाणी स्विचबोर्ड बसवायचे आहेत तर ते स्विचबोर्ड या ठिकाणी तुम्हाला बसवू नयेत. त्यानंतर आता आपण बघूया 2 पिन सॉकेट आणि 3 पिन सॉकेटचे उपयोग. एक चार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो चार्ट तेवढा तुम्ही पहा. पहिलं 2 पिन सॉकेटमध्ये बघा. 2 पिन सॉकेटमध्ये रेडिओ, टी व्ही संच, टेबल फॅन, वॉल फॅन, केबिन फॅन, इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन, वॉटर प्युरिफायर, DVD संच हे जे वॅटेज कमी आहे व ज्याला अर्थिंगची व्यवस्था लागत नाही अशा प्रकारच्या उपकरणांना 2 पिन सॉकेटचा उपयोग केला जातो. त्यानंतर 3 पिन सॉकेटचा उपयोग कोणासाठी करतात? 3 पिन सॉकेटचा उपयोग रेफ्रिजरेटर, गिझर, हीटर, कुकिंग रेंज, इलेक्ट्रिकल आयर्न, एअर कूलर, टोस्टर, कॉम्प्युटर, UPS व इन्व्हर्टर इत्यादीसाठी 3 पिन सॉकेटचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की 2 पिन सॉकेटचा उपयोग कुठं केला जातो आणि 3 पिन सॉकेटचा उपयोग कुठं केला जातो. त्यानंतर पुढचा भाग आहे कनेक्टर. घरगुती विद्युत उपकरणे सप्लायशी जोडण्यासाठी कनेक्टरचा उपयोग होतो. आकृती क्रमांक 8.14 मध्ये कनेक्टर स्ट्रीप दाखवलेली आहे. या कनेक्टर स्ट्रीपचा उपयोग ट्यूबलाईट जोडण्यासाठी, सिलिंग फॅन जोडण्यासाठी किंवा इतर अन्य उपकरणे मिक्सरसाठी आतमधलं कनेक्शन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे टर्मिनल ब्लॉक. याचा उपयोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सप्लाय जोडण्यासाठी होतो. फेज न्यूट्रल वेगवेगळे जोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. 5 ॲम्पियर, 15 ॲम्पियर रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो टर्मिनल ब्लॉकचा या ठिकाणी उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो बाकी वायरिंगचं साहित्य आपण नंतर बघणार आहे. पण वायरिंग साधनं जे आहेत ही सर्व साधनं आपण बघितलेली आहेत. या पुढील भाग जो आहे आपण नंतर पाहणार आहे. आता आपण या ठिकाणी थांबतोय. जेवढा भाग आज आपण पाहिलेला आहे ते सर्व वहीमध्ये लिहून काढायचा आहे. काही शंका असल्यास आपण जरूर फोन करावा किंवा आपला जेव्हा ऑफलाईन तास असतोच, रोज ऑफलाईन तास असतोच, आज जो आपण ऑनलाईन तास घेतलेला आहे, जे विद्यार्थी वर्गामध्ये आलेले नाहीत आज त्या विद्यार्थ्यांसाठी हा तास घेतलेला आहे. आणि आपली वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून करता आपण जे विद्यार्थी आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे ऑनलाईन तास घेतलेला आहे. यूट्यूब लिंक आपल्याला पाठवली जाईल तर तुम्ही तो पाहून या ठिकाणी व्यवस्थितपणे वहीत लिहून काढायचा आहे. काही शंका असली तर ऑफलाईन तासाला विचारायचं आहे. आणि यापुढे कुणीही गैरहजर राहू नये. दररोज लवकर 7च्या आतमध्ये शाळेत उपस्थित राहावे. यापुढील भाग आपण नंतर पाहू. आत्ता आपण या ठिकाणी थांबतोय.